देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। भयंदर और बसई के बीच शुरू हुई रोरो सेवा, नागरिकों में खुशी की लहर। भयंदर और बसई के बीच मंगलवार से शुरू हुई रोरो सेवा को नागरिकों से अच्छी प्रतिक्रिया मिल रही है। कल से शुरू हुई रोरो सेवा से एक दिन में 20,080 रुपए की कमाई हुई है और 185 गाड़ियां फेरी से वसई गई। मीरा भयंदर की निर्दलीय विधायक गीता जैन ने रोरो सेवा में सफर किया। इस मौके पर गीता जैन के साथ नाव से यात्रा कर रहे नागरिकों ने कहा जय श्री राम की गीत लगाकर खूब आनंद उठाया और कुछ देर नाव चलाने का अनुभव भी लिया। मीडिया से अपना अनुभव साझा करते हुए गीता जैन ने कहा है कि मैं बहुत खुश हूं। रोरो सेवा शुरू होने के बाद मीरा भयंदर के साथ वसई विरार क्षेत्र में रहने वाले नागरिकों को शहर के मौजूदा पर्यटन क्षेत्रों तक पहुंचना आसान हो जाएगा। आइए हम देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर मीरा भयंदर की निर्दलीय विधायक गीता जैन ने रोरो सेवा के मामले में क्या कुछ कहा। खूप आनंददायक अनुभव आहे। इथून मी वसईपर्यंत फक्त 15 मिनिटात पोहोचली आहे। माझी कार सुद्धा मी यात आणली आहे। आज मला कुठे जायचं नाही आहे वसईला, पण जेव्हा मला वसई आणि त्या बाजूला जायचं असेल मी नक्कीच याच रोरो सेवेने जाणार, जेणेकरून माझा वेळ वाचणार। 2 तास आपण हायवेवरून जाताना लावतो, तिथलं जे पर्यावरणचा म्हणजे धुवा खूप असते त्यात रस्त्यावर, ते इथे स्वच्छ एन्व्हायरमेंट, काहीही आपल्याला पर्यावरणचा धोका नाही, नुकसान नाही आणि आपण 15 मिनिटात वेळ वाचून इथपर्यंत पोहोचू शकतो। 2 तास जायला तुम्ही किती पेट्रोल खर्च करतात, त्यापेक्षा आपल्या खिशावर पण खूप छान असं म्हणजे भार पडत नाही, आपण आरामाने इथपर्यंत येऊ शकतो। खूप कमी खर्चाने आपण त्या म्हणजे जे गाडी घेऊन आपण पेट्रोल वाया करून जातो त्यापेक्षा खूप कमी खर्चाने आपण इथपर्यंत पोहोचू शकतो। म्हणून अशी सर्व्हिसेस जास्त जास्त इथे असावी हे माझं मत आहे। मग आपल्याकडे पर्यटनचे एवढे स्थान आहे जे अजून एक्सप्लोर झालेले नाही आहे। आता आपण कुठेही फॉरेनला जातो, कुठे दुसऱ्या शहरात जातो, तिथले किल्ले बघायला जातो, पण आपल्याकडे घोडबंदर किल्ला आहे, आपल्याकडे जंजिरे धारावी किल्ला आहे, आपल्याकडे वसई किल्ला आहे, ते एक्सपोज का होत नाही? कारण अजून जायचं तेवढं सोपं नव्हतं। आपण घोडबंदरकडे बघणार तर एकदम नॅरोसा असं रूट आहे, आपण वसईकडे बघणार तर जायला खूप वेळ लागते, जंजिरे धारावीकडे लोक जास्त वळत नाहीये। तर आता एक रूट तयार केला 5ही किल्ल्याला जोडणारा, आपण जर हा एक रूट तयार केला आणि एक पर्यटनचं आकर्षण म्हणून आपण एक रूट 5 किल्ला असं विद्यार्थ्यांनाही आपली ऐतिहासिक वास्तू दाखवला तरी ते पर्यटन चांगला जाणार। लोकांनाही हे सगळे किल्ले बघायला खूप आवड असते, पण त्यांना जायचं अवघड असते म्हणून जात नाही, तसे लोकांनाही हे एक खूप छान असा विकल्प भेटलाय। खूप आनंद आला। बोट चालवताना मुळीच असं वाटलं नाही का काय डिफिकल्ट आहे। मी असं सांगू शकत नाही का मी एकटी घेऊ जाऊ शकत, कारण त्यांचा मार्गदर्शन होता, तुम्ही आता लेफ्ट चालवा, राईट चालवा, बट विथ प्रॅक्टिस ऑफकोर्स इट इज व्हेरी इझी, तुम्ही ते चालवू शकता। स्टेअरिंग खूप लाईट होता आणि आनंद येते, आपण काहीतरी नवीन केलं त्याचाही आनंद येते। खूप छान। आता मी किती लोकांशी भेटली तर सर्व लोक, आज तर खूप सारे लोक फक्त आनंद घ्यायला आणि अनुभव घ्यायला इथे आले आहे, पण हे पुढे जेव्हा त्यांना खरंच जायची गरज असेल किंवा पर्यटन मुलांना इथे आणायची गरज असेल तेव्हा ते नक्कीच त्यांना इथे आणणार, कारण हे आनंददायक असा प्रवास, खूप म्हणजे कुठेही काही त्रास नाही, खूप मोकळी जागा, खूप छान असा एन्व्हायरमेंट, हे सगळं आज लाभलंय। आणि हे अनुभव जेव्हा ते घरी जाऊन सांगणार आणि त्यांची फॅमिलीला आणणार तर मला वाटते खूप छान असं, खूप आनंदित आहे सगळे। बघा आता मला काही लोकांनी सांगितलं की आम्हाला असं वाटते की जास्त फेऱ्या हवाय, बिलकुल, कारण आज दुसराच दिवस आहे, खूप प्रारंभिक तबक्का आहे, ट्रायल सगळ्याकडे होत असते, त्यांनी ट्रायलसाठी आता 4-5 फेऱ्या केली आहे आणि जर लोकांना गरज वाटली आणि त्यांचा रिस्पॉन्स चांगला आला तर ते नक्कीच तसंही करायला चालू करायला ते तयार आहे। दुसरं 15-20 दिवसाचं काहीतरी ग्रेझिंग पिरियड बाकी आहे, ते झाल्यानंतर
पोर्ट पार्टी जसं मुंबईत होत असते कोलाबाला आणि आपली लोक तिथपर्यंत जात असते, तेही इथे आपण करू शकतो. कोणाचा साखरपुडा, कोणाचं छोटंसं काही एक फंक्शन, तर हे एक वेगळा अनुभव या बोटावर पार्टी करून त्यांना भेटणार आहे. तेही इथे लवकरच चालू करू शकतो. पुढचा तबक्का मी जेव्हा मीटिंग घेतलेली तर बँड्रा आणि नरिमन पॉइंट पर्यंत हे रोड जाणार आहे. ते तबक्का कितपर्यंत आता चालू झाला, कारण तेव्हा मला 6-8 महिन्याचा वेळ दिलेला त्याने. मला 6-8 महिने उलटून गेले तरी अजून तिथे काही चालू झालं नाही. तर नक्कीच आता ते पहिला एक चालू झाल्यानंतर लवकरच दुसरा आणि तिसरा टप्पा चालू व त्याच्यातही मी प्रयत्न करणार. कारण मला असं वाटतं की मुंबईकडे जाणारं ट्रॅफिक आपलं भरपूर असते, तर ते जर इथे वळवलं तर लोकांना खूप राहत भेटणार.